नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत थोरात, ओनर ऑफ ग्रीन सोल्युशन पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नुकतेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त माननीय तुकाराम मुंढे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये हॉटेल व्यावसायिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जाहीर केलेल्या आहेत. तर त्या अगोदर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. हॉटेल, रेस्टॉरंट आणि इटरीच्या बाबतीत मी हे एक सांगितलं होतं की पेस्ट कंट्रोल व्यवस्थित पाहिजे. माझ्या असं काही निदर्शनास येत आहे की बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये सुधारणा डेफिनेटली केलेली आहे, परंतु काही ठिकाणी फक्त ते सर्टिफिकेट दाखवलेलं गेलेलं आहे की आम्ही करून घेतलेलं आहे म्हणून, पण ते केलं जात नाही. यांच्यावरती आम्ही फक्त सस्पेन्शनशीच नव्हे तर रजिस्ट्रेशन कॅन्सलची कारण करून त्याच्यावर प्रॉसिक्युशन पण करणार आहोत. तर हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की फसवण्यासाठी करू नका, हे कंप्लायन्ससाठी आहे, हे थ्रेटन करण्यासाठी नाही. कारण याचा पूर्णपणे इम्पॅक्ट हा आपल्या नागरिकावरती प्रत्येकावरती होतो, कारण ते फूड कंझ्युम केलं जातं आणि त्याचे परिणाम होतात. जसं की आपण व्हिडिओमध्ये पाहिलंय की पेस्ट कंट्रोल हे अगोदर ऑप्शनल असायचं हॉटेल व्यावसायिकांसाठी. जर खूप जास्त इन्फेस्टेशन लेवल असेल कॉक्रोचेसची, त्याच वेळेस पेस्ट कंट्रोल करून घ्यायचे अगोदर हॉटेल व्यावसायिक. बट आता ते मॅन्डेटरी झाले आणि ह्याच्यामुळे खूप साऱ्या एन्क्वायरीज येत आहेत पेस्ट कंट्रोलसाठी हॉटेल व्यावसायिकांकडून. पण त्यात बरेचसे कॉल असे पण येतात की आम्हाला फक्त सर्टिफिकेट बनवून द्या, पेस्ट कंट्रोल केलं ह्याचं. इन्स्टेड पेस्ट कंट्रोल केलेलं केव्हाही बेटर, जेणेकरून आपल्या हायजीन आणि जे इन्फेस्टेशन होऊ शकतं, फूड वगैरे इन्फेक्ट होऊ शकतं, तर ते पण होण्यापासून वाचेल. आणि हॉटेल व्यावसायिकांनी पेस्ट कंट्रोल एजन्सी ठरवताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. जसं की ज्या पेस्ट कंट्रोल एजन्सीला आपण पेस्ट कंट्रोलचं कॉन्ट्रॅक्ट देतोय, तर ते गव्हर्नमेंट ऑथराइज्ड आहेत का, किंवा त्यांच्याकडे पेस्टिसाइड लायसन्स आहे का, हे चेक केलं पाहिजे. किंवा ते लेबल्ड केमिकल्स यूज करतायत का, हे पाहिलं पाहिजे. तसंच जो टेक्निशियन येणार आहे पेस्ट कंट्रोल करण्यासाठी, तर तो पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स यूज करतोय का, जसं की हँड ग्लोव्ज झालं, त्यानंतर फेस मास्क असेल, सेफ्टी गॉगल असेल, तर असे सर्व पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स यूज करतोय का, या सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत. बरेचसे लोक स्वस्तातले केमिकल्स यूज करतात आणि ज्यामुळे म्हणजे फूड कॉन्टॅमिनेट होऊ शकतं किंवा जीवाला एखाद्याच्या अपाय होऊ शकतो. तर असे कुठले पेस्ट कंट्रोल एजन्सीज तुमच्याकडे येऊन काम करतील आणि तुम्ही कमी पैशांसाठी ते काम त्यांना द्याल, पण जर त्यापासून कॉन्सिक्वेन्सेस होणारे जे लक्षात घेतले, तर ते तुमचे 4 पैसे जे वाचणार आहेत त्यापेक्षा ते खूप जास्त भयानक असणार आहेत. सो बी अवेअर आणि बी केअरफुल वाईल सिलेक्टिंग पेस्ट कंट्रोल एजन्सी.